आज तर 3-4 दिवस झाले माझी तब्येत ठीक नाही आहे. मला ताप आला असल्यामुळे सलाईन चालू आहेत मला 2 टाईम. आज 3रा दिवस होता आणि तुळशीची लग्न पण होती पौर्णिमेची. तर सलाईन लावून आले जाऊन सकाळी दवाखान्यातून आणि घरी आल्यावर काहीतरी ताजा प्रसाद दाखवावा तुळशीला म्हणून अनारसे तळायला घेतले. पीठ ठेवलं होतं 4-5 तेवढेच अनारसे तळून तुळशीला संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा होता. गडबडीने ते करून अनारसे तळून वगैरे कपडे भांडी तुळशीचे लग्न करून मला संध्याकाळी परत सलाईन लावायला दवाखान्यात जायचं होतं. माझ्या अंगात ताप मुरल्यामुळे बरेच दिवस झालं हे सगळं दिवाळी दसरा सण चालू असल्यामुळे मी लक्ष दिले नाही स्वतःकडं आणि ताप मोरून मला गोचिड ताप झाला आहे. त्यामुळे 3 दिवसाचा कोर्स होता आणि मला सलाईनचं चालू होतं. सकाळ संध्याकाळ 2 टाईम सलाईन होत्या. सकाळी स्वयंपाक वगैरे करून मी गेले होते आणि सलाईन लावून येऊन दुपारी हे काम चालू होतं. पुन्हा घरातलं सगळं आवरलं कामं वगैरे 4-5 वाजता. लाईट एकसारखी ये जा करत होती. हे बघा त्यातूनच पौर्णिमा होती तरी मी आज पौर्णिमेची पूजा मांडली नाही सत्यनारायणाची. म्हटलं हे करून घ्यावं आणि आपली तब्येत पण ठीक नाही आहे तर असू देत म्हणून हे बघा तुळशी पुढं तेवढीच रांगोळी काढली. लाईट ये जा करत होती सारखी. तुळशीला थोडंसंच तेवढं नटवलं. असं संध्याकाळी वातावरण झालं होतं सगळं. रांगोळी वगैरे काढून घेतली ती दारात. उंबऱ्याला हळदीचं लेपन करून रांगोळी काढून घेतली. इकडे पोरांनी किल्ला पण सजवला होता. किल्ला काढू दिला नव्हता मी त्यांना तसाच ठेवला होता. म्हटलं असू दे तुळशीच्या लग्नापर्यंत एवढा केला आहे तर. आज त्यांनी दुपारी सारवून वगैरे घेतला होता छान मस्तपैकी आणि किल्ल्यावर मावळे ठेवून दिवे वगैरे लावून घेतले होते. इथे छोटे तेवढेच 2 मंगलाष्टिका म्हणून आरती म्हणून घरच्या घरी आम्ही तुळशीचं लग्न लावून घेतलं होतं. हे बघा ते गडबडीत भरपूर गडबडीत म्हणजे सगळं केलं. अर्ध्या 1 तासाभरात सगळं यावरून मला परत दवाखान्यात जायचं होतं आणि बायकांनी इथे कॉलनीमध्ये जरा हे ठेवलं होतं तुळशीचं लग्न असल्यामुळं आणि पौर्णिमा आहे त्याच्यामुळं स्वयंपाकाचा बेत ठेवला होता. मला काय तिथं जायला जमलं नाही पण जेवायला मात्र मी गेले होते. करू लागायला काय मी गेले नाही तिथं. याच्या गडबडीच्या नादात आणि गोंधळात कॅमेऱ्याचं उलटा सुलटा झालेला आहे आपल्याकडनं. मी कसा कॅमेरा धरला आणि कसा गोल फिरवला मलाच काय कळेना. तसाच ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओ तसाच केला आहे मी कसा गोल कॅमेरा फिरवून. आणि संध्याकाळी तिकडं जेवण होतं त्यामुळे स्वयंपाकाचं एवढं काय नव्हतं. मी दवाखान्यातून आल्यावर घरची कामं आवरून तुळशीची लग्न लावून परत दवाखान्यात गेले होते आणि मला सलाईन संपून यायला 9 वाजल्या. आले तसं परत तिकडं जेवायला गेलो होतो संध्याकाळी आम्ही. ते कुठं कॅमेरा फिरायला लागला आहे काय शूट व्हायला लागलं आहे आणि काय नाही मलाच काय कळत नव्हतं. पोरांनी किल्ल्यात असं केलं होतं. तेवढेच थोडे मावळे ठेवून थोडे दिवे ठेवा म्हटलं होतं. अशा प्रकारे आरती वगैरे करून तेवढ्याच 2 मंगलाष्टिका म्हणून घरच्या घरी तुळशीचं लग्न करून घेतलं. जाऊन दवाखान्यात सलाईन लावून आले आणि नंतर हे बघा तिकडं जेवण होतं तिकडे जेवायला गेलो होतो. आरती केली खूप छान खूप मोठ्या पद्धतीने करायचं होतं मला लग्न पण काय शक्य झालं नाही. बघू आता पुढच्या वेळेस. इथं पुन्हा नंतर बायकांच्या मी तिकडे गेले होते तोपर्यंत हे सगळं तयार झालं होतं. दालचा राईस ठेसा भाकरी भजी वगैरे तळले होते त्यांनी. सगळं असं साग्र संगीत त्यांचा स्वयंपाक होता. मला फक्त बरं नसल्यामुळे आयतं जाऊन जेवायचं होतं त्यामुळे मी आले सलाईन लावून आणि जाऊन जेवले तिकडं. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.